नमस्कार मित्रांनो, आज बळीराजाचं उपोषण चालू आहे. कारण 3 दिवस झालं उपोषण चालू आहे. कारण काय माहिती का, कोणी शासनाने दखल दिली नाही, काय दिलं नाही. पण उपोषण जी बसलेले आहेत कशामुळे संदर्भ बसलेत, कशामुळे नाही ते आपण म्हणला विचारू. आपण की 3 दिवस झाले बसलेत उपोषणला. या इकडं. नमस्कार दादा. नमस्कार. ही जी उपोषण जी बसला तुम्ही, कुठल्या संदर्भात बसला, कुठल्या नाही, ही जनतेला बी कळू द्या. कारण बळीराजासाठी तुम्ही थांबला, ही कारण का आहे ही लोकांना दाखवा. कारण सांगायचा एकच मुद्दा म्हणजे, कारण आपल्या शेतकऱ्यावर जे हे धाराशिव जिल्ह्यातले कारखानदार, गुळ कारखानदार आणि आपले सोलापूर जिल्ह्यातले कारखानदार ही शेतकऱ्यावर वारंवार अन्याय करतात. सिद्धराम म्हेत्रे साहेबांनी आमचा गेला 2 वर्ष झालं ऊस नेलात. मागं आमच्या सतीश भाऊनं त्यांच्या घरासमोर आंदोलन करून 13 कोटी काढलेत आणि शेतकऱ्यांची 1 रुपया न दिली. ही मावशी असतील बरंच आदमी माणसं आहेत. त्यांच्या घरावर गेल्यावर त्यांनी काय करतात, शेतकऱ्यावर ते अन्याय करतात, मारहाण करतात. मग त्याच्यामुळे आमचं म्हणणं एकच आहे, आम्हाला न्याय मिळाला कुठं. त्याच्यामुळे आम्ही प्रश्न सतीश भाऊंना आम्ही विचार करून, सर्व शेतकऱ्यांनी विचार करून आपले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आम्ही आमचं अन्नत्याग आंदोलन चालू आहे. आज सतीश भाऊचा आज 3रा दिवस झालं, त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. मेन पहिला मुद्दा सांगायचं म्हणजे, आणि दुसरा मुद्दा सांगायचं म्हणजे, आमचे मायमाऊली असलेल्या ही दुकुल आज थंडीचं इथं बसत आहेत. त्यांचा दुकुल रुपया दुकुल पडला नाही. त्याच्यामुळे माझं सांगणं आहे, कलेक्टर साहेबांना माझं सांगणं आहे, आणि ऊसाची जी पहिली उचल जी जाहीर करायचं, धाराशिव जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, 3000 रुपये त्यांनी पहिली उचल जाहीर करावं. आणि कलेक्टर साहेबांनी तात्काळ आमची बैठक लावून, कारखानदाराची लावून, शेतकऱ्याच्या खात्यावरती म्हेत्रे साहेबांची जी 2 वर्षाचे पैसे दिलेत ती वर्ग करण्यात यावं आणि 3000 पहिली उचल ही जाहीर करावं, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि आई तुळजाभवानी त्यांना सद्बुद्धी घालावं एवढं आई तुळजाभवानीच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर जास्तीत जास्त बळीराजाला विनंती करतो, शेअर करा, कमेंट करा. आपलं आई साहेब आहेत, आई साहेबाला बी बोलवू आपण, काय म्हणतात काय नाही. आई साहेब सांगा, तुम्ही गेले 3 दिवस झालं तुम्ही बसला केला उपोषणला, काय बोलणार आहात तुम्ही? काय बोला, पैसे आमचे 3 वर्ष झालं दिलेले नाही. हा. मग कसं जगायचं? हा. म्हणजे थंडी वाऱ्यात 3 दिवस झालं बसलं आणि आता लेकरं बाळ घरदार सोडून हा. आलं. मग आमच्या नातीचं लगीन आहे आता. मग आता कशाने करायचं? हा. काय देतात आणि काय नाही. 3 वर्ष झालं देत नाहीत म्हणलं. बरं. असं 3 दिवस झालं उपाशी बसला घरदार सोडून. तर जास्तीत जास्त विनंती करतो की बळीराजाला जी उपोषणला बसलेत गेले 3 दिवस झाले, पण छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी.